चित्त चाकाटले आटू घेत. काय झाले असेल? चित्त चकित होऊन गेलं. काय झालं त्यालाच कळेना. त्याच्या भावनाच काय बदलल्या. चित्त चाकाटले आटू घेत. अरे वाच्या पांगुळले येते त्यातील आपाद किंचित रोमन झाले. सगळ्या अंगाला रोम आले, सगळ्या अंगाला घामाला. काय बुवा येण्यासारखा सगळं कंप सुटलं अंगाला. 8-2 मिनिट डोळे वर्षासाठी आनंदले आतल्या सुखाचे मिळे बाहेर कापी. आज सुख झालंय, बाहेर अंग कापत रे. लोक म्हणतात येडा झाला. का नाही? पुढे काय सांगतात अजून? पुढे काय बोलूया? आली शेत कनिका निर्मळी, लिहिली मोतियांची कडाळी, आवडे त्याचा. सगळ्या अंगाला म्हणजे असे घामाचे बिंदू बिंदू आले, अंगार का घातल्यासारखं. एवढा आनंदाचा त्याला पूर आला. एक एक गवळणीचा एक एक अनुभव आहे. ज्याला ती अवस्था झाली त्याची अवस्था आहे. मग तो माणूस आहे का बाई आहे? इथं गवळण म्हणजे बाई आणि वेगळा कुणी असं माणूस असं काहीच नाही. ज्यांना ती अवस्था झाली ती गवळण. मग तो माणूस असो का कोणी असो, गवळण म्हणजे अनुभव. हो, अनुभवाने तो जोडतो, नाचतो, गातो. मग तो कोणी असू द्या. इथे भाव निर्माण होणं महत्वाचं आहे. भाव बळ आहे आपल्या. एरवी ना हा भावाचा बळ आहे, एरवी नाही. मग भाव कशाने होतो? अनुताप झाल्यावर होतो. साधूचा अनुताप आणि मग भाव. आणि साधूचा अनुताप आणि भाव तयार झाला तर दुरी नाही देव त्याला. भाव ज्यांचा शुद्ध झाला, असा भाव ज्यांचा शुद्ध होईल, असा अनुभव ज्यांना येईल, त्यांच्या घरी देव नांदतोय. आज मी, आता मी बोलतोय तो देवच बोलतोय, ऐकतो तो देवच आहे. आता हे सगळं वासुदेवच नटलेलं आहे, पण कळत नाही. काय करावं? भ्रांती आड आलेली आहे. म्हणून भ्रांती बाजूला करायची आहे आणि आपलं स्वरूप आपण पाहायचं. त्याच्याकरता हा